या आम्ही परत आलो इंटूनमध्ये, डोंबिवलीच्या मॉलमध्ये शॉपिंग करायला. उद्या जायचं आहे माळशेज घाटला आणि उद्याची शॉपिंग इकडून चालू. इथे नॉडी, सनी, ओम. इकडे येताना आलो आम्ही 6:30ला, आता निघते 10 वाजता. माळशेची शॉपिंग. हे पिया दाखव काय शॉपिंग केलीस तू? पियाने तर काय घेतलंच नाही. हे बघा, मी काहीच नाही घेतलं. शुभ प्रभात मित्रांनो. आपण चाललो आता माळशेजला आणि या टायमाला आपण ब्लॉगची सुरुवात घरातून नाही तर डायरेक्ट सुरुवात केली आपण रानाच्या इथून निघून. रानाच्या घरी थांबलो होतो काल, आलेलो रानाच्या घरी आणि रानाच्या घरी थांबलो काल. सकाळी निघायचं होतं आपल्याला 6 वाजता, तेव्हा आम्ही 6 वाजता निघणार होतो. तर नेहमीप्रमाणे 6 वाजता निघायचं बोलून 8:30 पावणे 9 झालेत. आता एक्झॅक्ट काही टायमिंग आहे का माहिती नाही. लास्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलाच असेल की आपण बदलापूरला गेलेलो फार्म हाऊसवरती. तिकडून निघताना रानाच्या घरी आलो, तिथे थांबलो. थांबायचं होतं थोडा टाईम, म्हणजे असं रानाला भेटून निघायचं होतं. पण भेटून निघता आपल्या प्लॅनमध्ये चेंजेस आले आणि आपण पूर्ण तिकडे एक रात्र थांबलो. ओ काका चिकन घ्यायच्या घाईमध्ये, चिकन घ्यायच्या काकांना. बड़े खड्डे है बड़े खड्डे है इस रोड पे, ओ बाबूजी धीरे चलना इस रोड पे. ये खड्डे होते त्या रोडवरती, बापरे मोठे मोठे खड्डे एकदम. आज आपल्यासोबत नॉडी आहे आणि ओम. या गाडीवरती नॉडी आणि मागे इतक्या वर्षातून पहिल्यांदा चाललं माळशेज. तू पण पहिल्यांदा जाते, मी सुद्धा पहिल्यांदा. म्हणजे आमचं दोघं फर्स्ट ट्रिप आहे माळशेजची. मी असे मान्सूनमध्ये चालूच राहतील अजून पुढे पुढे. असं नाही की हे झाल्यानंतर आपण छोट्या मोठ्या ट्रिप करतच राहू. आमच्या पहिल्या ब्लॉगमध्ये आणि दुसऱ्या पण ब्लॉगमध्ये तुम्ही खूप सारा प्रेम दिलात आम्हाला. असंच प्रेम तुमचं भेटत राहू दे आणि आमचं मोटिवेशन व्हिडिओ बनवण्यामध्ये असंच वाढत राहील. थोडा इथे नाश्ता केला आणि आता आपण निघालो पुढच्या प्रवासाला. आणि ॲज युज्युअल लास्ट टाईमप्रमाणे लास्ट टाईम आपल्याकडे माईक नव्हता, आता आपल्याकडे माईक असताना सुद्धा आपला व्हॉईस माईकमधून माईकमधून व्हॉईस रेकॉर्ड नाही होते, मोबाईलच्या माईकमधूनच रेकॉर्ड होतो. म्हणजे तो माईक का माहिती काय इश्यू झालं बघावं लागेल. थोडं ॲडजस्ट करून घ्या ह्या ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला व्हॉईसचा काही प्रॉब्लेम येणार नाही याची मी खात्री घेईन. पोचलो आहे येऊन. आता लास्ट टाईम ज्या रोडवरती तुला ट्रॅफिक भेटली तिकडेच आपण येऊन थांबलो आता. नमस्कार मित्रांनो, 15-20 मिनटाच्या ट्रॅफिक नंतर आपण कुठेतरी एकदम मोकळा श्वास घेऊ लागलो आहे आता. ए वाव, हो कुठेतरी मोकळा श्वास भेटलेला आहे ट्रॅफिकमधून. आता ही परत ट्रॅफिक चालू झाली. देवा
कधी वाचणार या ट्रॅफिक मधून काय माहिती. सिग्नल आहे वाटते इथं बहुतेक. हो हो सिग्नल आहे. हो हो. कोण माझ्याकडे बघू का? तर काकांना विचार ना. काकांना विचार ना. काका तुम्हाला पण यायचं का ब्लॉग मध्ये? फेमस करून टाकू आम्ही. तो बाईकवाला बघ कसा जातो. असा 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 गेला की गाडी स्पीड होणार. आपण सरळ चालल्यावरती गाडी स्पीड ना मग. सोड बेन. मित्रांनो विषय असा झालाय की मागे होता लेफ्ट. त्या लेफ्टने जायचं होतं आम्हाला. तर सनी वाटतं सरळ गेला म्हणून आम्ही पण आता सरळच चाललो. कारण सॉरी 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 चुकामुक झाली थोडी. मागचा लेफ्ट मारायचा होता ते कदाचित तरी सरळ गेलं. त्यांना फोन करतो तर आवाज काय येत नाही येत. आता पुढे जाऊन बघूया आपण. लेफ्ट वरून 74 किलोमीटर दाखवत होता. लेफ्ट मारून एक तासाचा रस्ता. 1 तास सव्वा तासाचा रस्ता होता. इथून किती टाईम लागणार आहे नो आयडिया. आपण ह्या रोडनी फार्म हाऊसला गेलेलो. राईट मारून लेफ्ट मारला. आपण चाललो आहे ह्या साईड. ह्या साईडला म्हणजे माळशेजला. काय बोलतो? मला चक्कर आलेली. अच्छा. अरे तो मागून लेफ्ट होता एक. आम्हाला दाखवत होता तो लेफ्ट. त्यांना पण तो दाखवला. वाव असलं भारी. हो इथे नाही. आपण तो जिथे लेफ्ट मारला ना आता. जा बाबा तुला जायला घाई आहे तुला जा. हो मित्रांनो हा ब्रिज बघा किती भारी वाटतो. मस्त व्ह्यू. वाव हो किती भारी व्ह्यू आहे हा. वाव हे गणपतीसाठी केलं असेल. महाराष्ट्रामध्ये एवढे चांगले चांगले प्लेस आहेत फिरण्यासाठी. तरी पण आपल्याला बाहेर जायचं असतं का? म्हणजे आपण महाराष्ट्रात नाही फिरू शकत का? म्हणजे बाहेरचे लोक इकडे येतात फिरायला आणि आपण आपल्या जवळपासची एवढे प्लेस आहेत फिरण्यासाठी तिकडे आपण नाही फिरत.
बघूया कसा भारी व्ह्यू आहे. काय आलं काय आलं. अच्छा फोटोशूटचा सीन करायचा मित्रांनो. जरा पुढे पुढे बघ पुढे पुढे फोटोशूटसाठी. मित्रांनो थांबलो होतो आपण आता थोडा टाईम आधी फोटोशूट करायचा होता म्हणून थांबलो. तर त्याच्या आधी तुंबेश्वरचा स्वाहा करून टाकला. आता आपण रिलॅक्स आहे, टेन्शन नाही आहे आपल्याला तुंबेश्वरचं. तुंबेश्वर झाले स्वाहा तर आपली आता राईड एकदम सुखाची असेल. मी पण कसं उभं राहू काय. आपण आता येऊन पोहोचलो मेन रोडला. माझा छोटा मोठा रोड होता पण मस्त वाटत होतं त्या रोडवरती. हा रोड मोठा आहे, हे मेन रोड हायवे आहे. यस हायवे आहे, हायवे. तो नॉरी बोलत होता की जेव्हापासून मॅप लावलं तेव्हापासून 2 तासच दाखवते ते मॅपचे ते टायमिंग काय चेंजच नाही होत. तिच्या मोबाईलमध्ये 1 तास दाखवते, या प्रियाच्या मोबाईलमध्ये 1 तास दाखवते, पण नॉरीच्या मोबाईलमध्ये 2 तास दाखवते. नमस्कार मित्रांनो, आपण आता थोडा टाईम आधी थांबलो होतो जेवायला. म्हणजे थोडाफार खाऊन घेतो आता पण नाही की जास्त खाऊ. थोडंसं म्हणजे जास्त लेट होऊ नको व्हायला, भूक लागली होती. थोडाफार असं खाल्लं आपण आणि आपला पुढचा प्रवास चालू झाला. तिकडे थांबलेलो तर थोडंसं परत एकदा माईक चेक करून बघूया होत आहे का चालेल. म्हणजे माईक झाला का तर आता माईकमधून आपला वॉइस रेकॉर्ड होतो. म्हणजे आपण कॅमेरा कनेक्ट करत होतो, म्हणजे आपला कॅमेरा लागला होता थोडा उलटा, तो आपला कॅमेरा फिरवताना नीट ॲडजस्ट करताना हे दोघं जण निघून गेले पुढे. बघा का भारी वाटतं. सर्व साईडने असं ग्रीनरी आहे, हिरवंगार असं. आणि आम्हाला या साईड रस्ता आणि त्यामध्ये रिमझिम पाऊस. वाव काय व्ह्यू आहे, 1 नंबर. मी खूपच जास्त एक्साइट होतो या प्लेसवरती येण्यासाठी. अजून तरी आपण मेन स्पॉटवरती पोचलो नाही आहे. डायरेक्ट आपण पोचू ढगात आता. माळशेज या ठिकाणावरती यायला आपले किती वर्ष गेली. म्हणजे आपण पहिलाच आपला राईड आहे माळशेजचा. यावर्षी फर्स्ट मॉन्सून राईड, ते पण थेट माळशेजला.
बोलायला शब्दच नाही, जाताना बोलायला काहीच शब्द नाही. ते मे बी इथे थांबलेली असावे असं वाटतं मला. इथेच बघून गेले फक्त सरळ लालपरी. माझ्याकडे बोलायला शब्द नाही आहे म्हणून मी खूप शांत होतो. ही एक्साइटमेंट होती ना त्यापेक्षा काहीतरी जास्तच भारी रूप दिसला आपल्याला. आणि माईक कनेक्ट नव्हता मगाशी, तर मी जरा लावते करत होतो. आता माईक कनेक्ट झाले, माझ्याकडे बोलायला शब्द नाही. वाव, शब्दात न व्यक्त करता येणारा असा हा निसर्ग आहे. वाव, हे बघा इकडे तू बोलत होता ना काळूचा हा रस्त्यावर. हां, अरे हा नॉडी पण हा खरंच हिरो आहे. हा आपला एक रील शूट करायची होती. दोघांना बोललो की एकाने पुढे या, त्यांनी पुढे गेला, हा नॉडी मागेच राहिला आणि आता पुढे गेला. त्या 4 गाड्या पुढे गेल्या. मी तर बोलणार होतो की एकाच ह्याच्यात जाऊ दे, काय समजलं का? चालू आहे. बापरे, कसला व्ह्यू आहे यार. हे खरंच मित्रांनो, माझ्याकडे शब्द नाही, मी शब्दात व्यक्त नाही करू शकत आणि मी काहीच आता बोलू शकत नाही. हो, खतरनाक. आतापर्यंतचा आपला एकदम खतरनाक वाला ब्लॉग असणार आहे. जो व्ह्यू आपल्याला भेटलाय ना, एक नंबर आहे. पुढचं काहीच दिसत नाही आहे मला, नॉर्मली दिसतं, लांबचं काहीच दिसत नाही आहे. खतरनाक आहे हे. हो, आणि थंडी दुप्पट तिप्पट वाढलेली आहे. मला माहिती नाही की मोबाईलच्या माईकमधून रेकॉर्ड होते की माईक आपण जो वेगळा घेतला त्यातून रेकॉर्ड होते, पण माझ्याकडे आता तर काहीच शब्द नाही. खूप थंडी वाजायला लागली आहे आणि एकदम खतरनाक वाटते. हो हो, वाव. अशक्य अद्भुत असा हा व्ह्यू
बापरे, या दुकानमध्ये हरवून गेलोय आम्ही. वा, वाव. आपण थोडं रोड सांभाळून. फॉग लाईट बंद करतो तिकडे, आपले सिग्नल लाईट चालू आहेत ना चालेल. हाँ इथे आता बघ. अरे एका ठिकाणी असेल तर बरं आहे ना. हो मित्रांनो, हा व्ह्यू तर बघा इतका भारी वाटतो. मित्रांनो, माळशेजवळून निघतानाच ब्लॉगचा शेवट करायचा होता, पण खूप पाऊस असल्यामुळे आणि उशीर झाल्यामुळे आम्ही ब्लॉगचा शेवट काल करू शकलो नाही. म्हणूनच आता आम्ही रानाच्या घरातून निघताना हा ब्लॉगचा शेवट करतोय. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि आमचे असे न्यू ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर्स जोडपं या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.